नमस्कार मित्रांनो, मी धनश्री या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्राला खुशखबर, सर्व लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी। 30 जुलै बुधवार काही मिनिटांपूर्वीची बातमी आहे। तत्पूर्वी बहिणींनो, या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा व समोरील बेल क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्रातील ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। सरकारने दिल्या 3 आनंदाच्या बातम्या। प्रत्येक लाडकी बहीण खुश होणार, कारण की सर्व नियम रद्द केले। सरकार बहिणींपुढे झुकलं, लाडक्या बहिणींपुढे सरकारला झुकावंच लागलं। रक्षाबंधन निमित्त सरकारने जाहीर केले 3 गिफ्ट। इतक्या दिवस लाडक्या बहिणींच्या डोक्यावर जे टेन्शन झालेलं होतं, ते टेन्शन दूर करण्याचे काम सरकारने केलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्यामुळे सरकारचे डोळे उघडलेत। लाडक्या बहिणींची गरज भासली आहे, ज्यामुळे सरकारने एक नाही तर तब्बल 3 आनंदाच्या बातम्या दिल्या आहेत। या 3 अशा बातम्या आहेत ज्या ऐकून सर्व लाडक्या बहिणी खुश होणार आहेत। या 3 बातम्या कोणत्या आहेत? रक्षाबंधन निमित्त बहिणींना कोणते 3 गिफ्ट मिळणार आहेत? कोणत्या लाडक्या बहिणींसाठी या 3 बातम्या आहेत, हेही आपल्याला हा पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर समजून जाईल। मात्र आता चिंता करायची गरज नाहीये, टेन्शन घ्यायची बिलकुल गरज नाहीये। तर कोणत्या आहेत त्या 3 खुशखबर पहा। तुमच्यासाठी सगळ्यात पहिली आणि दिलासा देणारी बातमी हीच आहे की सरकारने लाडकी बहीण योजनेची जी पडताळणी किंवा फॉर्म तपासणी सुरू केली होती, ती तूर्तास थांबवली आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकलंत, जी फॉर्म अपात्र करण्याची प्रक्रिया सुरू होती, ती आता थांबवण्यात आली आहे। विचार करा, किती मोठे टेन्शन दूर झाले तुमचे। रोज सकाळी उठल्यावर हीच भीती असायची की आज आपल्या फॉर्मचे काय होणार, पण आता सरकारला तुमची ताकद कळून चुकली आहे। मग ज्यांचे फॉर्म आधीच अपात्र झाले त्यांचं काय? आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल। तर बघा, माझ्या माहितीप्रमाणे जे 10 लाख फॉर्म अपात्र ठरले होते, त्यांना सध्या अपात्रच ठेवण्यात येईल, पण त्यांच्यावर कोणतीही पुढील कारवाई होणार नाही। आणि एक शक्यता अशीही वर्तवली जात आहे की निवडणुकीच्या तोंडावर सरकार कदाचित या 10 लाख बहिणींनाही पुन्हा योजनेत सामील करून घेऊ शकतं, कारण 10 लाख बहिणी म्हणजे 10 लाख मते। म्हणून लाडक्या बहिणींनो, पहिले टेन्शन डोक्यातून काढून टाका, फॉर्म अपात्र करण्याची प्रक्रिया थांबली आहे। ही झाली पहिली आणि सर्वात मोठी खुशखबर। आता वळूया दुसऱ्या मोठ्या गिफ्टकडे। हे गिफ्ट असं आहे जे थेट तुमच्या बँक खात्यात दिसणार आहे। बहिणींनो, येत्या रक्षाबंधनाला सरकार तुम्हाला दुहेरी आनंद देणार आहे। ऑगस्ट महिन्यात तुम्हाला फक्त जुलैचा हप्ता नाही, तर ऑगस्टचा हप्ता सुद्धा आगाऊ म्हणजेच ॲडव्हान्स मिळणार आहे। म्हणजे जुलै महिन्याचा 13वा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता, हे दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र मिळणार आहेत। हो, तब्बल 3000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। ही आहे सरकारकडून मिळणारी एक मोठी भेट। ज्यांना जूनचा हप्ता मिळाला नाही त्यांचं काय? ज्या माझ्या भगिनींना जून महिन्याचा 12वा हप्ता मिळालेला नाही, त्यांनी तर अजिबात काळजी करू नका। तुमच्यासाठी तर सरकार तिप्पट आनंदाची सोय करत आहे। तुम्हाला जून, जुलै आणि ऑगस्ट या 3ही महिन्यांचे हप्ते एकत्र मिळण्याची दाट शक्यता आहे। म्हणजेच 4500 रुपयांची मोठी रक्कम थेट तुमच्या खात्यात। ही रक्षाबंधनची आतापर्यंतची सर्वात मोठी ओवाळणी ठरू शकते। आता तुमच्या मनात सर्वात मोठा प्रश्न असेल की हे पैसे नेमके कधी मिळणार? तर लक्षपूर्वक ऐका, 9 ऑगस्टला रक्षाबंधन आहे। त्यामुळे सरकारची तयारी आहे की रक्षाबंधनच्या आधीच ही रक्कम तुमच्या खात्यात जमा व्हावी। समोर आलेल्या माहितीनुसार 2 तारखा अत्यंत महत्त्वाच्या आहेत। पहिली तारीख 31 जुलै सरकारचा पहिला प्रयत्न असेल की या महिन्याच्या अखेरीस पैसे वाटपाला सुरुवात करावी। दुसरी तारीख 5 ऑगस्ट, काही कारणास्तव 31 जुलैला पैसे जमा झाले नाहीत तर 5 ऑगस्ट ही अंतिम तारीख मानली जात आहे। या तारखेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होईल। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या बहिणीलाही पाठवा। धन्यवाद।